अख्या बॉडीकडे लक्ष देणं होय ना. फार बघा फावड बिवडा असं वाटतं ढागरा झालोय मी एका 80 वर्षाचा म्हातारा झाल्यासारखा झालाय फावडा बिवडा. झालाय का नाही झालाय. फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि सकाळचे 10 वाजलेले आहेत, 10:15 वाजलेले आहेत. आणि हे आमचं काय झालं तुला अजून सगळं दुखते का. तर असा प्रकार आहे आमचा. आम्ही आता दवाखान्यात घेऊन चाललोय मॅडमला. संध्याकाळी जर वाढीव काम झालं तर वाढीव ठेवायचं. मी जाणार आहे दुपारनंतर कामाला. राजेश मी आवरले, आता निघालोय आम्ही हॉस्पिटलमध्ये. जेव बरं व्हायचं आता. स्ट्रॉंग आहे ना, स्ट्रॉंग आहे ना. जायचं कोणतं पण चला. आता आम्ही मस्तपैकी दवाखान्यात जाऊन आलेलो आहे आणि मस्तपैकी घेऊन आलेलो आहे. तर वेळ भेटला ना दुकानावर माता आणायचं का भेटेल वेळ. रोड आहे ना बोबड्या झोळीमध्ये खेळत आहे आणि चिव आमची झोका देत आहे. आम्ही घरी पोहोचलेलो आहे. चिव चिव मजा आली ना, मजा आली ना तुला. बघा आमची एनर्जी बघा आमची एनर्जी. आणि आमची दुसरी एनर्जी बघा झोळीमध्ये ढुंगळू 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 खेळत नुसतं. खेळा तिच्याबरोबर. मम्मी कशी जाऊन येतो मी खेळा तिच्याबरोबर. तर मम्मी काय करते बघूत आपण आता. मम्मी काय करते तू. तर आम्ही अशा पद्धतीने आज काय आणले बघ. आम्ही मटण घेऊन आलेलो आहे आज. आणि मटण कसं बनवणार आहे. हळद मीठ अद्रक लसूण थोडं सूप काढायचं बस. साधं दुसरं काय नाही म्हणजे मिठाचं. तुझ्या भाषेमध्ये सूप म्हणजे आपल्या भाषेमध्ये मिठाचं बनवते ती. मिठाचं पोरींना खायला देणार थोडं आणि नंतर तिखट करणार आणि नंतर मी जेवण करणार आणि मी कामाला जाणार. आज माझी बी शिप आहे त्याच्यामुळे मी. तर किती वेळ लागणार बनवायला. शिजलं की फोडणी दिली की झालं. ओके शिजलं की फोडणी दिली की झालं. भाकरी बिकरी काय करणार आहे का नाही. भात बीत काय करणार आहे का नाही. आधी भात घालते थोडासा. हा का ठीक आहे ठीक आहे चालतंय. तर लई दिवसात मटण खाती कसं वाटतं अरे पाठवून का दाखवते नुसतीच. लय दिवसात ना तुम्ही घेऊन येताय म्हणून मी लय दिवसात खाते. ते पण खुदी लाव खुदी खाओ. मी खायला लागले की व्हिडिओ काढायला चालू. तर मस्तपैकी मटण आणलं आम्ही आणि मस्तपैकी बनवले. तिखट मिठाचं म्हणजे ते सूप बनवलं. चिवणी पण खाल्लं नाही, चिवणी नाही खाल्लं, चिवणी पण खाल्लं, मावणी पण खाल्लंय. आता आम्ही बसलोय. आता नंतर आई आजी खाईल. आईला तर काय जायचं भाऊंकडं पण ती काही घेऊन जात नाही. म्हणजे संध्याकाळी तर डायरेक्टली संध्याकाळी येणार आहे लोक. तर आता थोड्या वेळात मला पण कामाला निघायचं. कसं झालं. मी बनवलं चांगलं बनवलं. मला तरी आवडतं माझ्या हातचं खायला. कोणाला नका का आवडना. कसं झालं हे विचारलं मी. मस्तच झालंय. मला तर आवडतंच. तुम्ही काय मला कसं झालं. मला असं कोणी बनवलेलं जास्त आवडत नाही खायला. मला मी बनवलेलं आवडतं. माझ्या आईने बनवलेलं आवडतं आणि बहिणीने बनवलेलं आवडतं. म्हणून घरामध्ये 2 स्वयंपाक बनतात. एक सकाळी आई बनवते आणि नंतर हिजा बनवते. घरामध्ये 2 स्वयंपाक होतात. सकाळी 2 संध्याकाळी 2. मी मुलींसाठी रोज साधं बनवते बिना मिरचीचं तेच खाते मी. रोज काय असं वेगळं स्पेशल बनवून नाही खात. त्यांना वरण भात करायला लागतं किंवा तिखी बटाट्याची भाजी मग मी पण तेच खात असते. हो तर काय हरकत नाही. आमची बरोबर ही पण जोगवलेली आहे.
छान आहे ना माऊ. ही माऊ जवळपास म्हातारी झाली आमची. बघा सुकून गेला आमचा चिव. आता औषध पिलं ना. ताप आहे अजून. आता अजून गेले का ताप? आहे ना थोडा. औषध पिल्यावरती जातो. जेवण करून बसलो आता आम्ही मस्तपैकी. शिव चला झोपायला मग. आता काय झोपतो मी. काय करू आता. हे जाणार कामावरती. मग मला आता मिशन 2 पोरी जिंदाबाद. भांडे पडलेत घासायचे इकडे ठेवलेत. आता संध्याकाळी आजीला चहा बी करून देईन तेव्हाच सगळे भांडे घाशील मस्तपैकी. पप्पाला कामाला जाऊ दे. घर बांधायचंय ना. मोठं घर बांधायचंय म्हणली ना काल. बांधायचंय की नाही? मोठं घर बांधायचंय ना. मग पप्पाला कामाला जाऊ दे. जाऊ दे पप्पाला कामाला. काय झालं केस काय हो तुमची ही अशी झाली आहेत? वाकडी तिकडी ना. हा आता काय वेणी बिणी बांधायची का काय तुम्हाला? जरा लक्ष द्या केसांकडे. कसलं केसांकडे सगळं स्वतःकडे लक्ष देणं व्हायला. काय केसाकडे केस एवढी सपाट आहे. अख्या बॉडीकडे लक्ष देणं व्हायला. फार बघा फावडा बिवडा असं वाटतं ढांगरा झालोय मी. आता 80 वर्ष म्हातारा झाल्यासारखा झाला फावडा बिवडा. झालाय का ना झालाय? केस तर कापायला वेळ नाही. काय दात देत सगळे अर्धे एकदम. काय दाखवते हिला तर दातच नाही. बघा वाटलं दातच नाही. दाडच नाही तिला. तुम्ही खाल्ल्यात काय लोक. 2 दाडा गेल्यात माझ्या. त्यांना डेंटिस्ट कडे जायला पैसेच नाहीत म्हणून आपलं राहिल्यात त्या दाडा. सगळे डॉक्टर फ्री आहेत पण दाताचे डॉक्टर फ्री नाही आहेत. दाताची समस्या एवढी आहे सगळ्यांना. पण काय भातावर होऊन जाते. मी तर भातच खाते जास्त. कारण मला चावतच नाही दुसरं काय खायचं म्हणलं तर. म्हणून मला पण एवढे दिवस भातच चारायची कामं चालू. भाकरी पण करते ही. आता भाकरीच केली होती. चांगलं वाटलं. बरं जाऊ दे. मी जातो. बाय. कामाला चाललो मी आता. भात खातायत. काय आता झोपायचा प्लॅन आहे ना. आम्ही भातच खाणार. झोपायचा प्लॅन आहे ना आता. मग आता ती उठल 10 मिनिटं झोपली तर नशीब ती बारकी. तुम्हाला वाटेल ती आम्ही काय तिघी आता 5 वाजूस तर झोपणार आहे का? त्या मॅडम 5 मिनिटात उठून आता घरात जाईल तर उठून नसलेली बसेल तर माझं नशीब चांगलंय. ठेवू का?